तुम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत आणि काही बाबतीत माझ्याकडे अशा तक्रारी आलेल्या आहेत की दादा तिथं तुम्ही कामाचा दर्जा तपासा स्क्वॉड पाठवून, काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत ते मी स्क्वॉड पाठवून तपासणार. जो कॉन्ट्रॅक्टर असेल भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार. कारण हा पैसा मंजूर करून आणताना खूप त्रास होतो, हे साधं गणित नाहीये. आता तुम्हाला पशुसंवर्धन कॉलेज पण 550 कोटी रुपयाचे दिलेले आहे, 550 कोटी. तुम्ही आता मी पालकमंत्री झाल्यापासून मी ती लिस्टच बनवणार आहे काय म्हणजे कारण बीड जिल्ह्याच्या लोकांनी माझ्याकडनं खूप अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे. मी पुढच्या वेळेस थोडं मुक्कामाच्या तयारीने येईल आणि बीड मधली प्रतिष्ठित लोक, काही डॉक्टर असतील, काही इंजिनियर असतील, काही क्वालिफाईड लोक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर, त्यांची एक मी बैठक घेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की तुमच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहे. कारण काही भाग इतका पुढे निघून गेलेला आहे आणि आपला इथला अजून कचराही निघत नाहीये, साफसफाई नीट होत नाहीये, इतका विरोधाभास आहे आणि त्याकरता ते दुरुस्त करायचं असेल तर मी एकट्याने किती लावून धरून चालणार नाही. त्याच्यात इथल्या लोकांची पण मानसिकता ह्याच्यामध्ये आम्हाला बदल करावा लागेल आणि त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल. त्यांनाही असं वाटतं का म्हणायच्या याला येतो काय सांगतो पुढारपण करतो निघून जातो. त्यांचाही शहराकरता काही म्हणणं असेल ना, त्यांचाही वेगवेगळ्या मतदारसंघाकरता काही मनात त्यांचं विजन असू शकतं. तुम्ही युवक बसलेले आहेत, तुमचंही काही असू शकतं आणि जे तुमचं योग्य असेल ते मी पण त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी पण अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे, हे सांगतोय बरोबर आहे. मी त्यावेळेस सगळे अधिकारी ठेवले हजर, सगळे मी जिथं जातो तिथं कलेक्टर, SP, CO, वेगवेगळे PWD, इरिगेशन, हे सगळे अधिकारी तिथं हजर ठेवतो. का तर मग तिथल्या तिथं आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढे जाऊ. आता अजून मला काही ठिकाणी जायचं आहे आणि वेळेमध्ये कार्यक्रम झाले तरच माझ्या पुढच्या मला वाटतं 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत का 1:30 वाजल्यापासून 5-5:30 पर्यंत मी मीटिंग घेतलेली आहे. आणि एक करा बाबांनो, एकदा निवेदन दिलं ना, निवेदन वाचून पहिलं द्या. त्याच्यात इतक्या चुका असतात, मग त्याला म्हणलं ना हे असं का नाही दादा मी तशीच सही केली. अरे वाचून सही कर ना, तशीच सही कशी केली. आणि मोबाईल नंबर देत चालत, तुमचा मोबाईल नंबर असला तर त्या कामाचं काय झालं माझं ऑफिस तरी किंवा मी तरी सांगू शकतो, किंवा त्या कामात काही अडचण आली तर तुम्हाला फोन करू शकतो. अरे निवेदन दिलंय, काही तर गावाचं नाव नाही, तालुक्याचं नाव नाही, जिल्ह्याचं नाव नाही, आमका रस्ता ते करा. अरे पण इथलं काही फक्त बीडचं काम नाही, मुंबईत गेल्यावर सगळी कागद तिथं घेऊन बसावं लागतं. त्यामुळं नीटपणे अक्षर स्वच्छ करा. नसेल चांगलं तर ज्याचं असेल त्याच्याकडनं लिहून घ्या, पण वाचता येईल असं लिहा. काय वेळेस मी आत्ता पण एक महिला आली, तिला विचारलं काय, ती पण सांगणार नाही दादा मी न वाचताच दिलं तुम्हाला. असलं करू नका, 2दा वाचून द्या, परंतु वाचून दिलेलं जास्त चांगलं. मला तुम्हाला जाता जाता एवढंच सांगायचं, यंदा आम्ही महत्वाचे कामं मराठवाड्याच्या संदर्भातली कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातलं 54.70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प आपण हाती घेतोय. काल गेवराईच्या आमच्या विजयसिंह पंडितनं 1 केटीवेरचं बॅरेजमध्ये रूपांतर, कुठे विजय बरोबर ना, तो एक प्रकल्प त्यांचा होता आणि एक बीड आष्टी पाटोदा शिरूर तिथले 2 होते. आपण टप्प्याटप्प्याने ते करतोय. आता 3 प्रकल्पाला काल आम्ही मान्यता कॅबिनेटने दिलेली आहे, पण ती कामं मात्र चांगली झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्या साधारण हे जे मी आता सांगितलं त्याच्यात 2,40,000 हेक्टर सिंचनाकरता पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाचं सर्वेक्षणाचं आणि अन्वेषणाचं काम आपण सुरू केलंय.
जे कॉन्ट्रॅक्टर चुकीची कामं करतील त्यांना काळ्या यादीत टाकणार असा सज्जड दमच दादांनी या ठिकाणी दिलेला आहे। बीड दौऱ्यावर असलेले पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भाषण करत असताना मात्र या सगळ्याविषयी स्पष्टता दिलेली आहे। विकास कामं चुकीची सुरू आहेत अशा तक्रारी येत आहेत। अतिशय अस्वच्छता या ठिकाणी आहे आणि ते पहिल्यांदा मला स्वच्छ करायचं आहे। याकरता जे कॉन्ट्रॅक्टर चुकीचं कार्य करतायत, चुकीची कामं करतायत त्यांना काळ्या यादीत टाकणार असा दम अजितदादांनी भरलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।